नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा। जखमी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फोनवरून विचारपूस। सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात। गिरीश महाजन यांची माहिती। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्री दगडफेक। 21 पोलीस कर्मचारी जखमी। जखमी पोलिसांची पोलीस आयुक्तांकडूनही विचारपूस। नाशिकमधील कारवाई करता आजचा दिवसच का निवडला? संजय राऊतांचा सवाल। तर आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच कारवाई। दर्गा परिसरातील कारवाईवरून राऊतांचं प्रत्युत्तर। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत। मी आणि अजितदादा को पायलट आहोत। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आमचं फक्त डबल इंजिनच नाही तर डबल बूस्टर सरकार। महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार। अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरून संजय राऊतांचा टोला। चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधील वादावर पडदा। आमच्यात कुठलाही वाद नाही, दोन्ही नेत्यांचं स्पष्टीकरण। कुणाल कामरा प्रकरणात कोर्टात सुनावणी। कामराला व्हीसीद्वारे जबाब नोंदवता येणार का, यावर येणार निकाल। कामराच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा दावा। राज्यात पोलीस भरती करता मोठी बातमी। 2024-25 वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा। उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारी करता बैठक। पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन। मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरा घेण्याची आंदोलकांची मागणी। आणि मुंब्रा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीवर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न। आरोपी अकबर विरोधात ठाण्यातील महिला आक्रमक। आरोपीनं 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून केली होती हत्या।